अचानक काय फोन करायला लागलेत? बोला की मिसेस हान की बडीव, घरात तीर मारायला लागलेत तुम्ही? हा? मी काय म्हणते ते ऐक, माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या मागे लोक लागले तर मारून टाकतील मला. तू प्लीज वाचवायला ये. हॅलो, काय काय झालं? कुठे आहात तुम्ही? मी त्या किशा बापूंच्या मळ्याजवळ आहे. प्लीज लवकर ये देशप्रताप, लवकर ये, तर माझं काही खरं नाही. हॅलो हॅलो, तुम्ही काळजी करू नका, मी येतोय तिकडे. हॅलो हॅलो हॅलो. काय रे, एवढं घाईत कुठे निघालास? दिदे, वैदेही त्या किशाच्या मळ्याकडे का गेल्या होत्या काय माहितीये का तुला? अरे हो, ती तिकडे नर्सरी नाही का, तिथे फुलांची रोपं आणायला गेलीये ती. काय झालं? दिदे, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तू गाडीत बस. प्रॉब्लेम नीट सांग ना प्लीज, मला घाबरवू नकोस. काय ते सविस्तर सांग. अगं दिदे, वैद्यांचा फोन आला होता. घाबरल्या होत्या, काहीतरी बोलत होत्या आणि अचानक फोन कट झाला. काय कळना झालंय मला. काय? दिदी आता वेळ नको वाया घालू, गाडीत बस पटकन. चल. ऐक आले पोटात कळ मारतीये. ऐक काय कर बरी बाई, गाजर हलवा खाऊन काय पोट. तुम्ही हसू नका. ऐक लय पोटात कळ मारते ग. तुम्हाला एवढं पचत नाही तर खाता कशाला? तुमचे फालतूचे चालले नकोय. अय्यो, फालतूचे चालले नकोय, मला कळलं ना. अहो, दवाखान्यात घेऊन चला की मला. खरंच तुमचं पोटात दुखतंय? अहो, मग काय नाटक करते का? हो, पण माझ्या ड्युटीचा टाइम झाला ना, आणि ड्युटीच्या वेळी नो फालतू गोष्टी. माहितीये तुम्हाला? हा, गोष्टी नो फालतू गोष्टी. पण ड्युटीला नाही गेलो तर पैसे कसे कमवायचे? साम्राज्यापेक्षा मोठा बंगला बांधायचा का नाही आपल्याला? किती दिवस त्या पोलीस क्वार्टर मध्ये राहायचं आपण? तुम्ही एक काम करा, बाहेर ड्रायव्हर आहे, त्याला घेऊन दवाखान्यात जावा आणि त्याला सांगा बरं पोट दुखते म्हणून, पोटाच्या डॉक्टरकडे घेऊन जायला. नाहीतर तो डॉक्टरकडे नेल येण्याच्या गोष्टी. तुम्हाला काय माझ्या गोष्टी फालतू वाटत का? हो, मी ड्रायव्हरशी नाही तुमच्याशी लग्न केले, तुमच्याशी. कधीतरी नवऱ्याचं कर्तव्य पार पाडा की. नाही, ते सगळं खरे, पण तुझ्या ह्या पोटदुखीपेक्षा ना आम्हाला देशाचं कर्तव्य मोठं वाटतं. कर्तव्य निष्ठ पोलीस आहे मी. हा, फोन आता ड्रायव्हरचा, साहेबांचा फोन. पोटात दुखतंय ना तुमच्या? दुखतंय की. जैन साहेब, हा हे काय निघालोच. हो, नाही ती केस जरा सिरियस आहे, मी आलोच. पोटात दुखतंय. किती जोरात गाडी चालवतोयस? तिथे वेळ कमी आहे, त्यात वैद्य संकटात आहेत. अरे हो, पण जरा हळू ना तेजा. फोन उचल थंडर. हॅलो तेजदा, बोला की. काय नाही, फोन करते सायलेंट वगैरे. ए थंडर, बडबड बंद कर आणि जसं आहेस तसं सगळ्यांनी घ्या आणि किशाच्या मळ्याकडे ये. वैद्य संकटात आहेत. अख्खा मळ पिंजून काढ. ये पटकन. खंडरला कशाला बोलवतोयस? अगं दिदे, ही वेळ विचार करायची नाहीये. वैद्यला संकटात बाहेर काढायची. थांब जरा तू. हे बघ पहिले हिला काही होणार नाही. तू 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 जरा हळू चालव प्लीज प्लीज. त्याच्या शांत बस, शांत बस. हा किशाचा माळा. हा, पलीकडे पलीकडे तिकडे नर्सरी आहे. एक काम कर, तू पलीकडे तिकडे शोध, मी इकडे बघते. हा दिदे, तू काळजी घ्या आणि काय लागलं तर मला फोन कर. हो, जा. वैदेही, वैदेही, वैदेही,
वैदे 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 अहो कुठे आहात तुम्ही वैदे मी आलोय वैदे वैदे अहो, कुठे आहात तुम्ही वैदे मला यायला उशीर तर झाला नाही ना म्हणजे त्या लोकांनी वैद्यांना काही नाही 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 नाही. असं नाही होणार वैद्यांना काही झालं तर मी एकेकाला सोडणार नाही आता वैदे वैदे अहो कुठे आहात तुम्ही वैदे वैदे ओ धनी अहो इकडं इकडं अहो असं भिरभिरल्यावाने काय करताय तुमची मिसेस हानकी बडीव इकडे आहे. थांबा सरप्राईज सरप्राईज म्हणजे तुम्ही हे सगळं सरप्राईज म्हणजे मगाशी तो फोन केला होता तो खोटा होता सगळं नाटक होतं. आता समजा मी तुझ्याकडे स्वतःहून रोमॅन्टिक डेट मागितली असती तर तू दिली असती. मला काम आहे मला शाळेत जायचंय माझ्याकडे तर वेळच नाहीये असंच म्हणाला असतास ना. म्हणून प्रिया आणि मी मिळून हे सगळं प्लॅन केलं फक्त तुझ्यासाठी. प्रिया दीदी म्हणजे प्रिया दीदी आणि तुम्ही मिळून हे सगळं प्लॅन केलं. आता जर एका बायकोला तिच्या नवऱ्यासोबत थोडासा वेळ घालवायचा असेल आणि म्हणून तिने जरा प्लॅनिंग केलं तर काय हरकत आहे. वैदे मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. विश्वप्रता आता एक शब्द बोलू नका तुम्ही. तुम्हाला माहित नाही माझी काय अवस्था झाली होती ती. तुम्ही ते एका फोनवर वैदे माझं अख्खच्या अख्ख जग थांबल्यासारखं झालं होतं आणि तुम्ही चेष्टा म्हणून ते वैदे तुम्ही माझा जीव आहात प्राण आहात. तुम्हाला काही झालं तर मी अख्खं आयुष्य स्वतःला माफ करू शकलो नसतो. परत असं कधीच करू नका प्रताप कधीच करू नका. प्रताप अरे माझं एकदा प्रताप थांब ना. अरे माझं ऐकून तरी घे एकदा. एक मिनिट थांब स्टॅच्यू. मला खरंच नव्हतं माहिती रे एवढं सगळं होईल. काय करू मी हा तू सांगशील ते करायला मी तयार आहे. मी कान पकडून सॉरी म्हणू हा का उठा बशा काढून. एक मिनिट हे बघ 1 2 3 तेज प्रताप अरे माझं म्हणणं तरी एकदा ऐकून घे. हो धनी असं का करताय.
उगं नाक फुगवताय. सॉरी म्हणलं ना मी. करा की हो माफ. ओ धनी, अहो करा की हो माफ. धनी 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 धनी. हसला. हसला म्हणजे फसला. अहो अजिबात नाही हा. हे तुमच्या सरप्राईजचं कारण मला अजिबात आवडेल नाहीये. असं कोणी सरप्राईज देतं का? एवढंच नाही, अजून खूप सरप्राईजेस बाकी आहेत. मग तर मला अजिबात म्हणजे अजिबात आवडलेलं नाहीये. अरे आवडलेलंच नाही तर. एक मिनिट. तेजप्रताप, अरे माझ्या पायाला लागलं. अरे ऐकत नाही. कसला कुचका. तेजप्रताप ऐक ना, एकदम माझं ऐक तरी. माझं काळीज हललं, वाऱ्या संगती बोललं. माझं काळीज हललं, वाऱ्या संगती बोललं. तुझ्या पावलाच्या माग खुळ व्यभान चाललं. चंद्राचा भास मला सार आभाळ पेललं. तुझं टिपूर चांदन म्या सवेत झेललं. तुझं टिपूर चांदन म्या कवेत झेललं. जादू केली तुझ्या त्या हसऱ्या मनानं. जादू केली तुझ्या त्या हसऱ्या मनानं. मला याड 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 केलं. मला याड 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 केलं. तुझ्या त्या पिरमानं. तुझ्या त्या पिरमानं. तुझ्या त्या पिरमानं. माझं काळीज हललं, वाऱ्या संगती बोललं. माझं काळीज होललं, वाऱ्या संगती बोललं. हसन तुझं सखी मन झुरतया. लाजन तुझं जीवाला घाव करतया. हसन तुझं सखी मन झुरतया. लाजन तुझं जीवाला घाव करतया. जन्माचं भोग माझ्या बघ सरतया. दाही दिशी हे पाखरू आज फिरतया. जागा झालो या रातीच्या आंधळ्यास पाणी. जागा झालो या रातीच्या आंधळ्यास पाणी. मला याड 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 केलं. मला याड 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 केलं. तुझ्या त्या पिरमानं. तुझ्या त्या पिरमानं. निसारे निसप रे गमनी दप. निसारे निसप रे गमनी दप. रे गमनी दप. रे गमनी दप. पाणी रे सा 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 सा. लागलं लागलं यार कसलं नाही उरलं
श्वासा बोलना सोबती रे तू हवा जाण नजराच्या खुणा बावऱ्या रे तू मना धीर श्वासा बोलना सोबती रे तू हवा जाण नजराच्या खुणा मी राहिले न माझे मज काही उमगाना तुझी चाहले मी पाहिले तुझे रे होताना मला याड 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 केला मला याड 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 केला तुझ्या त्या पिरमान तुझ्या त्या पिरमान माझं काळीज हरया वाऱ्या संगती बोलला माझं काळीज हरला वाऱ्या संगती बोलला हो मिसेस आणखी बढी आज पहिल्यांदा असं वाटलं की आपल्या नात्यात जे हरवलं होतं ते पुन्हा सापडलं. तोच तर उद्देश होता. आपल्यातले गैरसमज, राग, रुसवे फुगवे सगळं मागे टाकून आपल्या नात्याची नवीन सुरुवात करायची. तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुला माहितीये माझं काळीज ना या झोक्यासारखं किती लांब गेलं तरी फिरून परत तुझ्याकडेच येतं. कारभारी. कारभारी काय भारी बोलला तुम्ही. आता हा शब्द पण मी लिहून ठेवणार आहे. डायरीत नाही, माझ्या काळजावर. कारभारी काय काळीज तुमचा झोका. झोका चहा येणार आहे का? या चहा घ्या. अहो मी काय म्हणत होते ते किचन मधलं ना सिलिंग गळतंय. हा तुम्ही जरा मिस्त्रीला फोन लावता का? तेवढं जरा काम उरकून जाईल. किती दिवसापासून गळायला लागले सिलिंग? का आता झाले असतील 15-20 दिवस. म्हणजे सांगायचं म्हणत होते पण राहून गेलं बघा माझ्याकडून. 15-20 दिवस काढलेच ना तू. तसंच थोडीशी कळ काढ. आणि हे असं ते जुनं सिलिंग आणि ते कुठं फर्निचर हे आणि घर बीर दुरुस्त करायची गरज नाही आपल्याला आता. अहो अशी कशी गरज नाही म्हणता. आता पावसाळा आला तर किती अवघड होऊन जाईल. परत ते कौलशे करायचे, किती काम बाकी आहेत. डोंट वरी माय डिअर वाईफ. अगं मी काल अशी पाचर मारून आलोय ना की आपण आता हे खुराडं सोडून डायरेक्ट नवीन बंगल्यात शिफ्ट होणार. काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे खरं तेच बोलतोय मी. खरंच काय अक्कल नाही काडीची आणि म्हणून मालकीन होणार माडीची. तुला सांगतो सुमन,
उद्या आपण आपल्या स्वतःच्या नवीन बंगल्याच्या गॅलरीत उभं राहून चहा पिणार. हे बघ सत्य आहे. हॅलो. हो साहेब. हा साहेब. हो हो आलो, लगेच आलो साहेब. तयारीच मी निघालोच. हे काय. हो हो आलोच आलोच. हो हो निघालो. हे बघा निघालोच. थांब 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 गाडी गाडी थांबव थांबव गाडी. तू एक काम कर, तुझा गाडी घेऊन मी आलेच. जा जा. बया, हे गुलछरे उडवायला आलेत होय हे दोघं इथं. डोळे बंद कर. कशाला? तू सांगितल्यावर मी करते ना, मग आता तू पण डोळे बंद कर. अहो पण मी कर ना. काय तुम्ही सांगा तरी काय. उघडू काय? नाही 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 नको. उघडू. सरप्राईज. मी तुला प्रपोज केल्यानंतर आपली ही पहिली डेट आहे ना, मग त्याची आठवण म्हणून हे गिफ्ट. हे मी आणलंय प्रेमाने तुझ्यासाठी, आणि हे नेहमी तुझ्या संग ठेवायचं. आवडलं? आवडलं. इकडं पण आणि तुम्ही पण. आणि ही माझी आठवण. म्हणजे हे तुमच्यासाठी? मग तुम्ही पण हे तुमच्या संगच ठेवा.